आढावा। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कटुता वाढली आहे। काही गावांमध्ये मराठा ओबीसी एकमेकांशी व्यवहार करत नाहीयेत, एकमेकांच्या हॉटेलमध्ये दुकानात जात नाहीयेत। हे घातक आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। राजकीय दृष्ट्या काहीही होईल, पण सामाजिक दृष्ट्या एकत्र यायला पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य। मराठा आणि ओबीसी समाजासाठी सरकारने 2 समित्या केल्या, मात्र दोन्ही समित्यात एकाच जातीचे सदस्य, त्यामुळे ऐक्य घडवायचं तर समित्यात एकाच जातीचे लोक का, शरद पवारांचा सवाल। मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींना 75 नंतर थांबा असं म्हणू शकत नाही। मोदींच्या वाढदिवसानंतर शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य। मोदी आपल्या 75व्या वाढदिवसाला आल्याचंही पवारांनी सांगितलंय। काल बीडमध्ये बोलताना अजित पवारांनी माणूसही हरवू देऊ नका असा सल्ला दिला, तर आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये एकीची वीण उचलू देऊ नका, कटुता कमी करा, सुसंवाद वाढवा असा सल्ला दिलाय। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांचं सामाजिक सलोखा विषयामध्ये एकमत झाल्याचं दिसतंय। 75 नंतर थांबू असं बोललंच नव्हतं असं काही लोक म्हणतायत, असं म्हणत शरद पवारांनी सरसंघचालक मोहन भागवतांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून टोला लगावलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेला शंका कुशंका, विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची काय खात्री, व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय कारस्थानाचा भाग आहे का, दैनिक सामनातून सवाल।